आजची दिवसभरातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मध्य रेल्वे मार्गावर सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे। मुंब्रा दिवा दरम्यान लोकलमधून 13 जण खाली पडले। यातील 4 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण गंभीर जखमी आहेत आणि या जखमींमध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन एकमेकांजवळून गेल्या आहेत आणि यावेळी लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा घासल्यात आणि 13 जण खाली पडली आहेत। या प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिका आणून कळव्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। जखमी 9 प्रवाशांवर ठाणे आणि कळव्यामध्ये उपचार सुरू आहेत। तर कोणाचा मृत्यू झालाय आणि कोण जखमी आहेत त्यांची नावे आपण पाहूयात। तर आपण पाहतोय गंभीर जखमींची नावे शिवा गवळी 23 वर्षीय शिवा गवळी, 26 वर्षीय आदेश भोईर आणि 26 वर्षीय रिहान शेख हे तिघे जण या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झाले। तर 40 वर्षीय अनिल मोरे, 22 वर्षीय तुषार भगत आणि 26 वर्षीय मनीष सरोज हे देखील या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेत। तर 39 वर्षीय मच्छिंद्र गोतारणे, 21 वर्षीय स्नेहा धोंडे आणि 26 वर्षीय प्रियंका भाटिया ही लोक गंभीर जखमी झाली आहेत। तर मृत्युमुखींची नावे आपण या विंडोमध्ये पाहतोय। तर 34 वर्षीय विकी मुख्यादल, 23 वर्षीय केतन सरोज, 44 वर्षीय मयूर शहा आणि 28 वर्षीय राहुल गुप्ता यांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। मुंबईची लाईफलाईन आता डेथलाईन झाली आहे। याच लोकलच्या ढिसाळ कारभारामुळे लोकल ट्रॅकवर मृत्यूचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। नेमकं दिवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। एका आईचा हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, हा आक्रोश झापड लावलेल्या निर्ढावलेल्या रेल्वे प्रशासनाच्या कानापर्यंत कधी पोहोचणार? देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अपुऱ्या लोकल, प्रवाशांची गर्दी आणि ढिसाळ नियोजनामुळे दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली। जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या 4 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलच मुंबईकरांसाठी आज डेडलाईन ठरलेली आहे। कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास याच मुंब्रा स्थानकाच्या ट्रॅकवर जवळपास 12 ते 13 जण जे आहेत ते पडले होते आणि त्यानंतर त्याच्यापैकी 6 ते 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या पुढे येते। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गर्दीच्या रेट्यानं कसारा CSMT लोकलमधून पडून 4 जणांचा हकनाक बळी गेला। मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली त्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली। 8 लोक जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत। ही सगळी जी प्रवासी होती ही फुटबोर्डवरती लोकलच्या ट्रॅव्हल करत होती। ह्यांचं आपापसामध्ये एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवासी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे ते प्रवासी पडलेले आहेत ट्रॅकवरती। आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 8 प्रवासी ट्रॅकवरती पडलेले होते। ही साधारण 9:30 वाजताची घटना होती। 9:50च्या दरम्यान आपल्या ॲम्ब्युलन्सेस इथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या ॲम्ब्युलन्सनी या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यानी घेऊन जाण्यात आलेलं आहे। रेल्वे प्रशासनानं लोकलमधून 8 जण पडल्याची माहिती दिली असली तरी पोलिसांनी मात्र लोकलमधून 13 जण पडले आणि त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली। मृत्यूचा हा थरार उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्यक्षदर्शी काय म्हणतायत ते पहा। मैं तभी ताबड़तोड़ यहाँ पे जैसे घटना हुआ उसी समय में यहाँ क्या देखा आपने? मैंने देखा सब जैसे गिरे वैसे में हम लोग पटरी से उठा के वो 3 नंबर प्लेटफार्म पे लेके आए, वहाँ से फिर ऊपर से करके लेके आए। एम्बुलेंस आई, कुछ लोग 4 लोग कितने लोग गिरे थे? लगभग 8 लोग गिरे। यहाँ पे देखा जाए तो ट्रेन से एक गिरते जा रहा है। ऐसा लग रहा था कि कोई अंदर से धक्का दे रहा है। वो सिचुएशन बहुत ही खराब था, बहुत ही खतरनाक था। मैंने मेरी जिंदगी में ऐसा सिचुएशन पहली बार देखा। लोकलच्या फुटबोर्डवरून उभं राहून लटकत लोंबकळत अगदी जीव मुठीत धरून प्रवास करण्याची कुणालाच हौस नसते। मात्र नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना लोकल शिवाय पर्याय उरत नाही। विशाल नियोजनाअभावी वर्षभरात 2,500 प्रवाशांचा मृत्यू झालाय। त्यामुळे गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कधी जाग येणार आणि प्रवाशांच्या मृत्यूची मालिका कधी थांबणार हाच सवाल विचारला जातोय। वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई।
या दुर्घटनेत 34 वर्षीय रेल्वे पोलिसाचा मृत्यू झालाय. विकी मुख्यादल यांचा मृत्यू झालाय. यावेळी त्यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यावेळी आपल्या भाच्याला पाहायला आलेल्या आत्यानं टाह फोडलाय. घरातला माणूस गमावल्याने भावनांसह अश्रू अनावर झाले. कसा कामावर गेला असं उठून लेकरला नाही त्याला अरे त्याचं माहीत झालं तर जीव नाही राहिला ना त्याच्यासाठी कसा लग्नामध्ये आनंद होता किती आनंद झाला होता त्याला लग्नामध्ये भावाच्या सरायला फोन करू बोलिलं होतं त्यानं ऐकत ना अरे देवा तर मुंब्रा दिवा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात उल्हासनगरच्या तानाजी नगरमध्ये राहणाऱ्या केतन सरोजचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ठाण्यातील एका मार्केटिंग कंपनीमध्ये तो काम करत होता. केतनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नजरिया लगी गवा हमके भागिन बनाई दे रे मैया अरे अपने हीरा के हम डब्बा दे रहे खाना दे रहे लेके गए रे खाना डब्बा सब लेके गए हीरा हमार कमवा पे रे अपने हीरा के रोज छोड़े कदे कड़िया में करे रहे रे गाड़ी से जाके स्टेशनवा पे छोड़ के गए रे अरे बड़ी माई हमारा पूरा सारवा हीरा तर इकडे लोकल अपघातात ठाण्यातील घोडबंदर या ठिकाणी राहणाऱ्या 44 वर्षांच्या मयूर शहा यांचा देखील मृत्यू झाला. मयूर शहा डोंबिवलीमध्ये फ्लॅट विकत घेणार होते आणि त्याचसाठी फ्लॅट मालकाला भेटण्यासाठी ठाण्याहून ते डोंबिवलीला जाण्यासाठी निघाले होते. पण स्वप्नातील घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा लोकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मयूर शहा हे विद्याविहार या ठिकाणी एका कंपनीमध्ये IT इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तर आईबरोबर ते ठाण्यातील घोडबंदर परिसरामध्ये राहत होते. तो IT इंजिनियर आहे आणि तो 44 वर्ष 43-44 वय असेल त्याचं आता. तो राहतो ठाण्यामध्ये इथेच आणि तो त्याचा घाटकोपरला विद्याविहारच्या तिथे त्याचं ऑफिस होतं. एक डोंबिवलीला तो कुठं कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डीलसाठी चालू होतं बोलणं. तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिवलीला राहत होता. तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल कारण की ही दुर्घटना तिकडच्या बाजूला घडली आहे. तो घाटको म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर तो तिकडे जाण्याची शक्यता आहे. तर आपण पाहतो या अपघातामध्ये ठाण्यातील घोडबंदर या ठिकाणी राहणाऱ्या 44 वर्षांच्या मयूर शहा यांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. मयूर शहा डोंबिवलीमध्ये फ्लॅट विकत घेणार होते आणि याच फ्लॅटचं डील करण्यासाठी या फ्लॅटच्या मालकाला भेटण्यासाठी ते आज घोडबंदरवरून डोंबिवलीला प्रवास करत होते. तर या दुर्घटनेत दिवा साबेगाव या ठिकाणी राहणारा राहुल गुप्ता याचा देखील मृत्यू झालाय. राहुल गुप्ता हा मुंबई येथील एका स्टेशनरीच्या दुकानामध्ये काम करत होता. तर दर दिवशी तो सकाळी 9च्या सुमारास दिवा येथून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडतो. आज देखील राहुलने लोकल पकडली, मात्र गर्दीमुळे त्याला दरवाजावरच उभं राहावं लागलं. तर मुंब्रा स्टेशन जवळ गर्दीच्या रेट्यामुळे राहुलचा पडून मृत्यू झालाय. राहुल गुप्ता कितने बजे सुबह निकला था? सुबह वो निकला था 8:30 बजे. कहाँ जाता था, क्या काम था? वो कभी काम पे जाता था बीटी और शनिचर और संडे 2 दिन छुट्टी रहता उसका. बाकी दिन काम पे जाता था. कभी करजत जाता था, कभी पनवेल जाता था. हर जगह वो जाता था. पूरे मुंबई गए डिलीवरी करता है. तर लोकल दुर्घटनेनंतर महिला प्रवाशांना आक्रोश केलाय. सरकारला खडे बोल तिनं सुनावल्यात. लोकलची संख्या वाढवा, सुविधा वाढवा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा या महिलेनं दिला. क्या फायदा है इसमें? पब्लिक जाती है, पब्लिक तो जाती है ट्रेन में,
ट्रेन की सुविधा करो, ट्रेन बढ़ाओ, नहीं तो फिर हम लोग हड़ताल कर देंगे। और क्या करने का, पब्लिक हम लोग के लिए माँ बहन सब मर रहे, कट रहे, गिर रहे, पड़ रहे, उनके बच्चे यतीम हो रहे, बेवा हो रहे, ये सब क्या सरकार को नहीं दिख रहा है? मात्र रेल्वे प्रशासनाकडून मृत्यूचं खापर हे प्रवाशांच्याच माथी फोडण्यात आलंय। दिवा आणि मुंब्रा लोकल अपघाताचा अहवाल समोर आलाय। प्रवासी फूटबोर्डवरून प्रवास करत असल्याने हा अपघात झाल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। अपघात प्रकरणी रेल्वेने हात झटकल्याचं आपण पाहतोय आणि चौकशीचे आदेश देखील दिलेत। दिवा मुंब्रा लोकलच्या अपघातानं पुन्हा एकदा मुंबईकरांच्या नरक यातना कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय। त्यात परप्रांतीयांचे लोंढे लोकलवरचा ताण कसा वाढवतोय, मुंबईला स्वतंत्र रेल्वे बोर्ड का हवा आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। 4 प्रवाशांच्या मृत्यूला कोण जबाबदार? रेल्वे अपघातात अजून किती बळी? मुंबईकरांच्या नरक यातना कधी थांबणार? दर दिवशी उत्तर प्रदेश, बिहार आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत आदळत असतात। ही मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही। मुंबईत पोटापाण्यासाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, एवढी की या सगळ्यांना सामावून घेण्याची मुंबईची क्षमताच आता संपत चालली आहे। याचा ताण येतोय तो इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर। लटकलेली लोंबकळलेली माणसं घेऊन धावणारी लोकल तर इथे नित्याचीच। दिवा मुंब्रा इथे झालेल्या अपघातानं लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दुर्घटनेसाठी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या लोंढ्याला जबाबदार धरले। मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातनंच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे। लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये। नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना, ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनो रेल्वे, ह्याने प्रश्न नाही सुटणार। पण गर्दीचा हा मुद्दा काही आत्ताचा नाही। 7 वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबईच्या लोकल सेवेवरील ताण वाढतोय असं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं। तर मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची गरज आहे असं मतही कोर्टानं नोंदवलं होतं। त्यामुळे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड असावं अशी मागणी सर्व स्तरातून पुढे आली होती। या स्वतंत्र रेल्वे बोर्डामुळे रेल्वेवरील ताण कसा कमी होईल ते पाहूया। स्वतंत्र बोर्ड असल्यास स्थानिक पातळीवरच निर्णय घेता येणार। सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधणं शक्य आहे। फूट ओव्हर ब्रिज, स्टेशन सुधारणा, नवीन लोकल वेळापत्रक ही कामं जलद होणार। नवीन स्टेशनची उभारणी करण्याचा निर्णय शक्य होईल। पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो सामान्य प्रवाशांची परिस्थिती म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे। दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेल्वे प्रशासन योग्य पूर्वतयारी करत नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि रेल्वे अपघातामुळे अनेकांना हकनाक आपला जीव गमवावा लागतोय। मुंबईसारख्या महानगरात नागरिकांना पुरेशा सुविधा रेल्वे प्रशासन देऊ शकत नाहीये। प्रशासन असंच निष्क्रिय राहिलं तर जगण्याच्या भाऊगर्दीत मरण स्वस्त होतंय असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। नव्या लोकल गाड्यांमधले दरवाजे आता आपोआप बंद होणारे असतील अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे। आता ऑटोमॅटिक डोर क्लोजर सिस्टीमच्या नवीन गाड्या येणार आहेत, त्यामुळे दुर्घटना टाळणं, लोकलमधून प्रवासी पडून होणाऱ्या मृत्यूच्या घटना टाळता येणार असल्याचं रेल्वे पीआरओनी म्हटलंय। मात्र लोकलचे डबे बंद केले तर लोक गुदमरून मरतील असं राज ठाकरे म्हणाले। 38 एसी लोकल
मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत. त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत. सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICFद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे. प्रश्न अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही. जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जात आहेत. बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे. सफोकेशन होईल आतमध्ये. श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे. दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे, पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल? कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात. मुंबईकर आणि मुंबईची लोकल हे वर्षानुवर्षेचं समीकरण झालंय. दिवसातील 3 तास तरी मुंबईकरांचे लोकलच्या प्रवासामध्ये जातात. त्यामुळे मुंबईकराला काय झेलावं लागतं, या सर्वसामान्य मुंबईकरांची व्यथा नेमकी काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. गाडीच्या पायऱ्यांवरून प्रवास करणे आणि चालत्या गाडीच्या बाहेर डोकावणे खोकल्याचे. मी मुंबईकर. दररोज सकाळी उठतो आणि पाठीवर बॅग टाकून कामाला निघतो. तीच धावपळ, तीच लोकल पकडण्यासाठी जीवाचा आकांत. डब्यात शिरता आलं तरी आमच्यासाठी जग जिंकल्यासारखं. आज आमच्यातल्याच 4 जणांचा गाडीतून पडून मृत्यू झाला. पण मला काय त्याचं? मला माझं ऑफिस गाठायचंय. मला याचंच समाधान आहे की मरणाऱ्यांमध्ये मी नव्हतो, कारण मी माझ्या डब्याच्या आत होतो, मोबाईलमध्ये मशगूल होतो. हां, बातमी समजली तेव्हा मीही थोडासा संताप व्यक्त केला, पण तोही मनातल्या मनात, कारण माझ्या संवेदना गोठल्यात. इतकी मोठी घटना घडूनही मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मुंबईकर म्हणून आमचं रक्त उसळणं कधीच बंद झालंय. तुम्हाला सांगतो, दरवर्षी आम्ही कोट्यवधी रुपयांचा टॅक्स केंद्राला देतो. बदल्यात केंद्राकडून काय मिळतं तर ठेंगा. रेल्वे प्रवासाच्या नावावर तर नुसती बोंबाबोंब. बुलेट ट्रेनचं गाजर दाखवून आमची बोळवण केली जाते. 18 वर्षांपूर्वी म्हणाले होते एलिव्हेटेड रेल्वे करणार म्हणून. एलिव्हेटेड सोडा, गेल्या 10 वर्षात आमच्या वाट्याला एकही नवी लोकल नाही. एवढा सगळा अन्याय आमच्यावर होऊनही आम्ही नेभळटासारखं सारं काही सहन करत आहोत. आम्हाला काहीच फरक पडत नाही. आम्हाला कुणाला जाब विचारावं असं वाटत नाही. आमचे नेते जे रात्रंदिवस एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहे, या राजकारण्यांना प्रश्न विचारायची आमच्यात हिंमत नाही. आम्ही पेटून उठतो ते फक्त सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगात. बुके खात रडत रखडत का होईना आमचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय. क्रांती, आंदोलन, निषेध हे शब्द आम्ही आमच्या डिक्शनरीतून कधीच काढून टाकले. आम्ही ठरवलंय यंत्रणा कितीही निगरगट्ट्या झाल्या, त्यांनी आपलं किती शोषण केलं, आपल्याला जनावरांसारखं वागवलं तरी आपण ते निगूढपणे सहन करायचं. कारण आम्ही मुंबईकर आहोत. बघतो, सहन करतो आणि थंड बसतो.